कचरा डेपोग्रस्त ग्रामस्थांच्या आंदोलनामुळे पुण्यामध्ये कचरा कोंडी झाली आहे। अर्थात आता हे नेहमीच झालंय। या कचरा कोंडीवर उपाय ठरणारा प्रकल्प कात्रजमधले नगरसेवक अभिजित कदम यांनी उभारलाय। काय आहे हे मॉडेल जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्रे यांनी। पुण्यातल्या कचरा समस्येवर वार्डातला कचरा वार्डात जिरवणे यापेक्षा चांगला पर्याय नाही आणि हाच पर्याय निवडून त्याची अंमलबजावणी केली आहे। कात्रज प्रभागातले स्थानिक नगरसेवक अभिजित कदम यांनी एक अतिशय पथदर्शी म्हणावा असा प्रकल्प त्यांनी या ठिकाणी अल्पशा जागेमध्ये राबवलाय आणि जो यशस्वीपणे ते चालवत आहेत। वार्डातला कचरा वार्डात जिरवणे यापेक्षा चांगला पर्याय नाही असं आपण म्हणत असताना तुम्ही नेमकं या ठिकाणी काय करता, कशा पद्धतीने हा कचरा जिरवता सांगतो? आज वार्डातनं जो कचरा येतो ट्रॅक्टरमधनं येतो। आपल्या इथे ट्रॅक्टरमधनं येत असताना ओला कचरा बऱ्यापैकी सेग्रिगेट करून देतात नागरिक, पण काही नागरिक मिक्स कचरा देतात। त्यामुळे आता जागरूकता आपण त्या संदर्भात निर्माण करतोच आहे, परंतु ओला कचरा आलेला आपण डायरेक्ट बकेट उचलून त्या ठिकाणी खताचं एक मशीन आहे OWC आपण त्याला म्हणतो, ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टर। तर तो ऑर्गॅनिक वेस्ट कन्व्हर्टरला तिथं कचरा पाठवला जातो आणि बाकीचा जो मिक्स कचरा आहे तो या ठिकाणी डंप होतो कचरा ह्याच्यामध्ये आणि तो कन्व्हेअर बेल्टवर घेतला जातो। कन्व्हेअर बेल्टची साधारणपणे लांबी रुंदी 3 फूट बाय 25 फुटाची आहे। कन्व्हेअर बेल्टच्या दोन्ही बाजूला 6 माणसं म्हणजे 12 माणसं एकूण बसलेले असतात आणि ते त्या ठिकाणी कचरा जो आहे, कागद असेल, प्लास्टिक असेल, लोखंड असेल, वेगवेगळे काढून वेगवेगळ्या बकेट्समध्ये टाकतात आणि बाकीचा कचरा जो शिल्लक राहतो तो कचरा पुढे जाऊन कन्व्हेअर बेल्टच्या पुढे पडतो। त्यातला ओला कचरा जो आहे तो पुन्हा आपण थोडंसं बारीक, त्याच्यामध्ये सेग्रिगेशन एक टेबल आहे, त्यातले बारीक बारीक प्लास्टिक बाजूला काढून तो कचरा देखील पुन्हा खतासाठी वापरतो। संबंध कॉर्पोरेशनमध्येच प्रत्येक वार्डात हा प्रकल्प व्हायला पाहिजे। पृथ्वीराज सुतार आपल्या सोबत आहेत, नगरसेवक आहेत कोथरूड प्रभागामधले। मला सांगा की तुम्ही स्वतःहून हा प्रकल्प बघायला आलात, याचा अर्थ तुम्हाला निश्चितच यामध्ये काहीतरी चांगलं घडतंय असं वाटलं असावं। जसं अभिजितांनी सांगितलं की जर कचरा हा जर त्या ठिकाणी स्थानिक ठिकाणी जर जिरवला गेला तर निश्चित त्याच्यामध्ये पर्यावरणाचे संबंधित एक चांगला सोयी, पर्यावरणाची आपण चांगली निगा राखू शकतो। दुसरीचं खर्चामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते आणि नागरिकांमध्ये तशी जागरूकता आहे, पण त्यांना थोडं जर अजून योग्य मार्गदर्शन निश्चितपणे मिळालं तर निश्चितपणे आपण चांगल्या प्रमाणामध्ये हा उपक्रम यशस्वी करू शकतो। धन्यवाद सुतार साहेब, धन्यवाद कदम साहेब। आता आपण बघितलं की पुणे शहरातले इतर नगरसेवक देखील हा उपक्रम, हा प्रकल्प त्यांच्या वार्डामध्ये राबवायला उत्सुक आहे। प्रशासनाने देखील या प्रकल्पाची स्तुती केली, कौतुक केलंय। इतकंच नाही तर जे ग्रामस्थ म्हणजे कचरा डेपो ग्रस्त ग्रामस्थ आहेत उरुळी देवाचे आणि फुरसुंगीचे, त्यांनी देखील या प्रकल्पाची स्तुती केली, कौतुक केलंय। मात्र त्याच वेळी त्यांनी एक प्रश्न उपस्थित केला आहे की जे अभिजित कदमांना जमतं ते इतरांना का नाही? आमचाही तोच प्रश्न आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विकी कांबळेसह अरुण मेहत्रे, झी मीडिया, पुणे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।